म्हणजे आपल्या घरात नंदलाला येणार तर. एकदा का मी ते महाबळेश्वरचं प्रकरण राजाराम पांढरेंच्या कानावर घातलं ना की मग आपलं काम झालं. हे 2009 चालू आहे. हो. त्यांना आज जाऊन भेटणं योग्य ठरणार नाही. तिकडे ती नेहा आहे, ती मला त्यांच्याशी काही बोलू देणार नाही. मला माझ्या मित्रांना भेटायचं. तुमचे मित्र? प्रियंका आणि हर्षवर्धन भोसले. आणखी किती वेळ वाट बघावी लागणार आहे या माणसाची काय माहित. कंटाळा आलाय मला आता. पेशन्स प्रियंका, पेशन्स. त्यांना भेटल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आज तू त्यांना सगळं सांगायलाच हवं. इथे हो, तुम्हालाच भेटायला आले. मला खूप महत्त्वाचं बोलायचं तुमच्याशी म्हणून. बरं झालं तू आलीस. तर मी तुला फोन करून बोलावणारच होतो. तुम्ही मला फोन करणार होते का? चल आज चल. आत का? मला तुम्हाला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ते सगळं नंतर, पण आधी तू माझ्याबरोबर आज चल. मलाही तुला काही सांगायचं. असं काय करताय पांढरे? मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले आणि ते खूप महत्त्वाचं आहे. माझ्याकडे वेळ फार कमी. तुम्ही प्लीज माझं ऐकून ते घ्या. सगळं मला समजतं, पण तू अगोदर माझ्याबरोबर आज चल. आत का? आत कोण आहे? शार्दूल. शार्दूल हॉस्पिटल. शार्दूल बरा झालाय आणि त्याची गेलेली स्मृती परत आली. त्याला तुला आणि हर्षवर्धनला भेटायचं. शार्दूलची स्मृती परत आली आहे? हा. कसं शक्य आहे? म्हणजे एकदम असं अचानक कसं झालं? प्रियंका दादांच्या अचानक जाण्याने शार्दूलला जबरदस्त मानसिक धक्का बसला. कशी कोणास ठाऊक, पण त्याची गेलेली स्मृती परत आली. आणि जेव्हा तो शुद्धीवरती आला तेव्हा त्यांनी पहिलं नाव घेतलं ते तुझं आणि हर्षवर्धनचं. त्याला तुम्हाला भेटायचं. खरं तर मी त्याच्यासाठीच तुला फोन करून बोलवून घेणार होतो, पण बरं झालं तू चालीस. चल आपण भेटूया. नाही नको, नंतर भेटेन ना मी त्याला. नाही असं कसं, तू त्याला भेट ना आधी, नंतर आपण तुला काय जे महत्त्वाचं बोलायचं ते बोलूया ना. नाही मी नंतरच बोलते तुमच्याशी. आत्ता उगाच तुम्ही घाईत आहात कशाला ना. नाही नाही, एक मिनिट. मी तुला असं जाऊन देणार नाही. हे पहा प्रियंका, शार्दूलची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आत्ताच तो एका मानसिक धक्क्यातून बाहेर पडतो आणि शिवाय डॉक्टरनी सांगितलं की तो जे म्हणत असेल त्याच्या मित्रमैत्रिणींना त्याला भेटू दे. कदाचित त्यामुळे तो लवकर बरा होईल. हे पहा प्रियंका, मी म्हणते म्हणून नाही, पण निदान तुझ्या मित्राच्या आयुष्यासाठी तरी तू त्याला भेटावंस असं मला वाटतं. हो पण मी म्हणजे ना. प्लीज प्लीज प्रियंका. त्याला सगळं आठवलंय. म्हणजे त्याला हर्षने कड्यावरून ढकललं हेही आठवलं असणार. आणि माझं आणि हर्षचं अफेअरही. त्यात जर का मी त्याला भेटले तर तो काय करेल सांगता येत नाही.
त्याला नक्कीच हे सगळं आठवलं असणार, म्हणूनच त्याने माझं आणि हर्षचं नाव घेतलं. पण आता त्याला भेटल्याशिवाय इथून जाता येणार नाही मला. काय करू काय करू? का चालेल इथे. काय झालं? काही नाही. चल प्रियांका, आता काय व्हायचंय ते होऊ देत. दुसरा पर्याय नाही आहे तुझ्याकडे. देवाचं नाव घे आणि मार उडी. गॉड प्लीज सेव्ह मी. चलायचं ना आपण? चला. बोल. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नागपूर आणि चंद्रपूरची सगळी हॉटेल मी पालती घातलीत, पण ती प्रियंका कुठेच नाहीये. आणि तिच्या घरावरती माझी सगळी माणसं पाळत ठेवून आहेत. ती तिथेही नाही आली. अरे मग गेली कुठे ती? कुठे गेली? हे बघ, तिला शोधून काढ. काही करून ती राजाराम पांढरेपर्यंत पोहोचता कामा नये. जर ती राजाराम पांढरेपर्यंत पोहोचली तर मी तुला कुठे पोहोचवेन तुला चांगलंच माहितीये. शोधून काढा तिला, शोधून काढा. वेळ पडली तर मारून टाका तिला, पण ती राजाराम पांढरेपर्यंत पोहोचता कामा नये. समजलं? प्रियांका, तू? काका, ही इथे कशी? मी सांगतो तुला नंतर सगळं. ये ना प्रियांका, ये. प्रियांका, कुठे होतीस तू? अगं, कधीपासून वाट बघतोय तुझी. मी इथे कसं काय आलो? काय झालं होतं मला काहीच कळत नाही. अगं, शार्दूलला हिला भेटायचं होतं, म्हणून मग आपण महाबळेश्वरला गेलो होतो ना? तिथे काय झालं? म्हणजे मी इथे कसं काय आलो? आपण महाबळेश्वरला गेलो होतो ना, तिथपर्यंत मला आठवतंय. त्याच्यानंतरचं मला काही आठवतच नाही आहे प्रियांका. तिथे काही झालं होतं का? तुला खरंच काही आठवत नाहीये? अगं, मला खरंच काही आठवत नाही आहे प्रियांका. सांग ना, तिथे काही झालं होतं का? आपण नंतर बोलू ना सगळं. तू बरा झालायस हे काय कमी आहे का? प्रियांका, बरं झालं तू आलीस. कारण मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या ओळखीचं इथे कोणीच नव्हतं. आणि ही मुलगी कोण आहे मला नाही माहित. मी फक्त राजाराम काकांनाच ओळखत होतो. बरं झालं प्रियांका तू आलीस. आणि त्यात बाबा इथे नाही आहेत
ही लोक मला ते कुठे गेलेत हेही सांगत नाहीयेत. अरे तुझे बाबा तर येतील. त्यांना कळवलंय बाबा येतील लवकरच. ओ हो येतील, लवकरच येतील. हे बघ शार्दूल, तू तर जास्त विचार करू नकोस. सगळं काही नीट होईल. अगं पण प्लीज. काहीच बोलू नकोस. आता मी आली आहे ना, बघ सगळं काही ठीक होणार आहे. थँक्स प्रियंका. थँक्स काय, आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स. या काय करतेस बेटा? काय नाही, सावरीताईची डायरी वाचते. अंतरा, पुढे काय करायचं ठरवलंयस तू? कशाचं? तुझ्या शिक्षणाचं. तुझं शिक्षण पूर्ण व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. दुर्दैवाने तुझं शिक्षण अर्धवट राहिलंय. तू शिक्षण पूर्ण केलंस तर ग्रॅज्युएट होशील. ग्रॅज्युएट होऊन तुला कुठेतरी नोकरी करता येईल. पण बाबा, काय झालं बेटा? तू खूप शिकावंस, आयुष्यात स्थिरस्थावर व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणून म्हणतोय. तुला तसं वाटत नसेल तर वाटतंय ना बाबा, मलाही खरंच असं वाटतंय की मी माझं शिक्षण पूर्ण करावं, माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. पण पण मला भीती वाटतेय. म्हणजे मला जमेल ना? अगं का नाही जमणार? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केला ना की सगळं जमतं. या जगात अशक्य असं काहीच नाही. आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्या पाठीशी. हो, पण बाबा मी पुन्हा कॉलेजला कशी जाणार? त्याची तू काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. एखादी घरगुती शिकवणी बघतो तुझ्यासाठी. शिकवणी कशाला बाबा? तुम्ही शिकवाल मला? अगं मी साधा शाळेतला मास्तर. मी काय शिकवणार तुला? तुझं कॉलेजचं शिक्षण आहे, त्याच्यासाठी एखादा प्राध्यापकच लागेल. एक प्राध्यापक आहेत माझ्या ओळखीचे. मी त्यांच्याशी बोलून बघतो. ते जर तयार झाले तर उद्यापासून शिकवणी सुरू करू. काय? ठीक आहे. चला मग तयारीला लागा. अभ्यासाची तयारी करा. मी त्या प्राध्यापकांना भेटून येतो. बरं. कसं सांगू तुला शार्दूल, तुझ्या ऍक्सिडेंट नंतर मला इतकं टेन्शन आलं होतं ना. त्या दिवसानंतर आज भेटते मी तुला आणि तू मला ओळखलंस. आय एम सो हॅपी. सेम या प्रियंका. मलाही तुला बघून खरंच खूप आनंद झाला. शार्दूल, औषध घेतलंस का बेटा? तुझी औषध घेण्याची वेळ झाली ना? हो मला माहिती आहे, मी घेईन नंतर. प्रियंका, तुला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना? इफ यू डोंट माइंड, शार्दूलला जरा आराम करू दे. चल आपण बाहेर जाऊन बोलूया. या ऑफकोर्स. शार्दूल तू तर आराम कर. आणि
जास्त विचार करायचा नाही हं? मी आहे ना आता, सगळं काही नीट होईल. प्रियंका प्रियंका थांब ना. शार्दूल, मी खरंच थांबले असते रे, पण तुला आता आरामाची गरज आहे हं? पण मी येईन ना पुन्हा तुला भेटायला. नक्की येशील. प्रॉमिस. खरं तर तुला भेटायला मी नेहमीच येतच आहे. बाय. टेक केअर. प्रियंका इथेच ना? आय एम वेटिंग. टेक केअर नेहा. खरंच या जगात देव आहे या गोष्टीवर आज आज माझा विश्वास बसला. बघा ना, माझ्या मित्राची स्मृती परत आली आणि व्हॉट अ कोइन्सिडन्स की मी आजच इथे आली. खरंच थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज आमची भेट झाली आणि शार्दूलची स्मृती परत आली आहे, तो बरा झालाय याचा मला इतका आनंद झालाय ना. आय एम सो हॅपी. चल येते मी. एक मिनिट. प्रियांका, तुला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना? बोल ना. खरं सांगू का पांढरे साहेब, शार्दूलच्या तब्येतीपेक्षा आणखीन काहीच महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. येते मी. खरंच देव आहे या जगात. काय पण नशिबाने गेम फिरवली आहे. क्या बात आहे. शार्दूलची स्मृती परत आली आहे, पण तो नेमका महाबळेश्वरचा इन्सिडेंट विसरलाय आणि नेहालाही. एका दृष्टीने बरंच. प्रियंका, सध्या तरी तू गप्प बसण्यातच तुझं भलं आहे. पुढे काय करायचं ते नंतर ठरव. पण काहीही म्हणा, एक मात्र नक्की, नशीब सध्या तुझ्या बाजूने आहे. आता हाती आलेली कुठलीच संधी सोडू नकोस. शार्दूल, एक औषध घे. ठेव, मी घेईन नंतर. हे बघ, औषध घे म्हणजे बरं वाटेल तुला लगेच. मी लहान नाही आता, सो मी घेईन नंतर. मला माझी काळजी घेता येते. ठेव तिकडे. शार्दूल, अरे टाळाटाळ. एक मिनिट. तू जरा लांबनच बोलशील माझ्याशी प्लीज. अनोळखी व्यक्तींनी जवळीक साधलेली मला नाही आवडत, कळलं?